नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ग्लोबल ऑनलाईन चॅनल मध्ये। तर आज खास व्हिडिओ लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की महा टीईटी मध्ये बरेच जण खूप मोठ्या चुका करतात आणि सिलेक्शन पासून खूप लांब राहतात। आणि तुम्ही सुद्धा ह्या चुका करत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ह्या चुका थांबवायच्या आहेत आणि तुमचं सिलेक्शन करून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपण पाहूयात आपलं महा टीईटी साठी कंप्लीट कोर्स आहे पेपर 1 पेपर 2 मध्ये। ह्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असेल, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स असतील, 50+ मॉक टेस्ट, फुल सिलेबस एमसीक्यूज, कंप्लीट गाइडन्स, पर पेपर फीस तुम्हाला 999 असेल, बोथ फीस तुम्हाला 1500 असेल। बॅच जॉइन करून घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन हा ऍप आहे तो इन्स्टॉल करून बॅच जॉइन करू शकता। ठीक आहे, तर येऊयात आपण आपल्या महत्त्वाच्या गोष्टीवर। तर काय आहे चूक, कोणत्या चुका तुम्ही करता त्या सगळ्या चुका मी इथे सांगितलेल्या आहेत। चूक नंबर 1 काय आहे की बरेच जण सिलेबस नीट न समजून घेणं, अभ्यास सुरू करणे। बऱ्याच विद्यार्थ्यांचा सिलेबस पूर्ण माहिती नसतो, तो रँडम टॉपिक शिकवतात। काय शिकतात म्हणजे सिलेबस नीट न समजून अभ्यास सुरू करणे। बघा, ज्यांना सिलेबसच माहित नाही, आम्ही महा टीईटी एक्झाम देतो पण त्यासाठी कोणते कोणते सब्जेक्ट आहेत, त्या सब्जेक्ट मध्ये कोणते कोणते टॉपिक आहेत हे त्यांना काहीच माहित नाही। फक्त मेन मेन टॉपिक असतात, मॅथ्स, रिझनिंग किंवा काही टॉपिक माहित असतील त्याचंच रिव्हिजन करतात। ठीक आहे, आणि रँडम टॉपिक शिकतात। ह्याच्यामध्ये उपाय काय आहे, तुम्हाला उपाय पण सांगितलेला आहे मी की सुरुवातीलाच कंप्लीट सिलेबस प्रिंट करून घ्या आणि त्यानुसार तुमचा स्टडी करा। चूक नंबर 2 टाइम टेबल न बनवणे। आज काय शिकायचं हेच ठरत नाही। उपाय काय आहे, डेली आणि वीकली टाइम टेबल तयार करा। कन्सिस्टन्सी महत्वाची आहे। त्यानंतर पुढे काय सांगितले तुम्हाला, चूक नंबर 3 चूक नंबर 3 काय आहे की फक्त वाचन, प्रॅक्टिस नाही। फक्त थेअरी वाचून काही होत नसतंय। तुम्ही थेअरी किती पण रट्टा मारा ते तुम्हाला नाही समजणार। फक्त जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुमचा स्कोर नाही येऊ शकत। म्हणजे बघा, दररोज क्वेश्चन सोडवा, स्पेशली कसलं तर पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे कधीही रिपीट होऊ शकतात आणि रिपीट होतात। एक्झामची लेवल तुम्हाला सुद्धा त्यातून समजत असते। आपण किती वेळेमध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह करतो ते सुद्धा महत्वाचं आहे। मॅथ्स, रिझनिंग म्हणा तर कॅल्क्युलेशन मोस्ट इम्पॉर्टंट आहे। कॅल्क्युलेशन जर पटापट केलं तर तुम्हाला एक्झाम मध्ये पेपर हा वेळेमध्ये सॉल्व्ह करता येणार आहे। ठीक आहे, पुढे काय आहे तर चूक नंबर 4 पीवायक्यू इग्नोर करणे, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन न बघणे ही मोठी चूक आहे। म्हणजे काय उपाय काय, त्यावर पीवायक्यू सॉल्व्ह केल्याने एक्झाम पॅटर्न समजतो। ठीक आहे, पुढे चूक नंबर 5 वीक सब्जेक्ट टाळणे, की मॅथ्स किंवा रिझनिंग कठीण वाटल्यामुळे विद्यार्थी ते टाळतात। बाकीचे सगळे टॉपिक करतात पण मॅथ्स आणि रिझनिंग टाळून देतात का, तर त्याच्यामध्ये भरपूर कॅल्क्युलेशन येतं। लॉजिक लागलं तर ठीक, लॉजिक लागलं नाही तर मग काय नाही। ठीक आहे, मग आपण सॉल्व्ह करणं सोडून देतो का, तर कठीण आहे। त्याच्यामध्ये बरेच फॉर्म्युले असतात, टेबल्स पाठ करावे लागतात, क्यूब असतात, स्क्वेअर असतात, कॅल्क्युलेशन्स असतात, अशा साऱ्या गोष्टी असतात। मग आपण काय करतो ते इग्नोर मारतो। कधीही आपल्याला पहिल्यापासूनच मॅथ्स, रिझनिंग हा सब्जेक्ट कधी आवडलाच नव्हता। ठीक आहे, पण आता मॅथ्स आणि रिझनिंग तुमचं एकदम चांगल्या स्वरूपामध्ये एकदम शॉर्ट ट्रिकने सॉल्व्ह करून घेणार आहे आणि ते मॅथ्स आणि रिझनिंग साठी मीच आहे तुमच्यासाठी। तर तुम्ही डेलीचे आपले सेशन असतात मॅथ्स आणि रिझनिंगचे, लाईव्ह स्वरूपात असतात, सर्वांनी अटेंड करायला विसरू नका। ठीक आहे, त्यानंतर उपाय काय, त्यावर वीक सब्जेक्ट जे आपले आहे त्यावर जास्त फोकस करा आणि इझी टॉपिक्स पासून काय करायचे तुम्हाला सुरुवात। इझी टॉपिक्स वरून सुरुवात केली तर आपल्याला थोडीशी पॉझिटिव्हिटी येते की बापरे मला काहीतरी येतंय। ठीक आहे ना, पुढे चूक नंबर 6 रिव्हिजन न करणे, एकदा शिकून सोडून देतात। ठीक आहे, आता मी एक टॉपिक केलं, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी रेल्वेवरती क्वेश्चन एक बघितलं टॉपिक, त्याच्यानंतर मी ऍव्हरेज बघितला सरासरी, त्याच्यानंतरला मी एक टॉपिक बघितला प्रॉफिट अँड लॉस, त्यानंतर मी क्लॉकवर गेले। असं करता करता माझं टाइम टेबलची डेट जवळ आली, सॉरी एक्झामची डेट जवळ आली, मी तसंच जाणार एक्झामला। अरे मग असं होतं, पुढचं पाठ मागचं सपाट, तुम्हाला मागे जे काय येते ते पण तुम्हाला रिव्हिजन करायचे। असं नाही की पुढे 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 चालायचे, मागे काय चाललंय ते पण बघा। तुम्ही गाडी चालवताना तुम्ही डायरेक्टली पुढे सरळ बघत जाता का, कधी कधी आपण आरशामध्ये मागे बघतो ना की बाबा मागून कुठली गाडी येते की नाही, की मागे बघतो ना, लक्ष असतं ना आपलं सगळीकडे, आपल्या आजूबाजूला मागे सगळीकडे लक्ष असतं।
तसंच तुम्हाला जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करत राहता तेव्हा सगळीकडे लक्ष पाहिजे तुमचं, मागे काय काय चाललंय ते पण तुम्हाला बघायचे. त्यानंतर उपाय काय, वीकली रिव्हिजन करा. म्हणजे काय, रीड, रिवाइज, प्रॅक्टिस हा फॉर्म्युला वापरा. ठीक आहे. त्यानंतर काय, चूक नंबर 7 म्हणजे नोट्स न बनवणं, लास्ट टाइमला सगळं आठवत नाही. बघा, नोट्स कधी पण बनवायच्या सगळ्या, का बनवायच्या, लास्ट मोमेंट जेव्हा असते ना तेव्हा काय आपल्याला समजत नाही, तेव्हा काय करू, कुठे करू, कोणतं वाचू, काही समजत नाही. त्यामुळे नोट्स बनवा. उपाय काय, शॉर्ट नोट्स तयार करा. जसं की मी शॉर्ट नोट्स तुम्हाला ऑलरेडी लेक्चर मध्ये देते. त्या शॉर्ट नोट्स जरी तुम्ही तशाच लिहून काढल्या तरी होईल, किंवा प्रिंट काढल्या तरी होऊन जाईल. त्यानंतर रिव्हिजन साठी खूप उपयोगी पडत आहेत त्या. त्यानंतर चूक नंबर 8 म्हणजे काय, ओव्हर कॉन्फिडन्स. म्हणजे अनकॉन्फिडन्स म्हणजे काय, अंडर कॉन्फिडन्स. म्हणजे काही जण खूप ओव्हर कॉन्फिडन्स असतात, काही जण घाबरलेले असतात. म्हणजे बॅलन्स ठेवा आणि मॉक टेस्ट द्यायचे तुम्हाला. त्यानंतर चूक नंबर 9 मॉक टेस्ट न देणं. म्हणजे एक्झामचा एक्सपिरियन्स मिळत नाही. जर तुम्ही मॉक टेस्ट दिल्याच नाही, तुम्हाला समजणारच नाही की मागच्या एक्झामला कसे क्वेश्चन्स आले होते. जर तुम्ही पीवायक्यू सॉल्व्ह करून दाखवले ना, मग तुम्ही ही एक्झाम तुमच्या समोर काहीच नाही. जर तुम्हाला सगळ्या पीवायक्यूतलं सगळं येतंय, मग तुम्हाला काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. बरेच जण काय करतात की एमसीक्यू पण करत राहत नाही, पहिला डायरेक्टली टॉपिक क्लिअर झाला की डायरेक्टली पीवायक्यू उचलून टाकतात आणि म्हणून त्यांचा स्कोर वाढतो. आणि उपाय काय, रेग्युलर मॉक टेस्ट द्या आणि अनालाइज करा. संडे फ्री असाल तर दर संडेला वीकली 2 द्या तुम्ही मॉक टेस्ट, नाहीतर मग नसेल जमत तर संडेला द्या फक्त. चूक नंबर 10 एक्झाम स्ट्रॅटेजी नसणे. पेपर कसा अटेम्प्ट करायचा हे माहित नसतं. उपाय काय आहे, टाइम मॅनेजमेंट आणि अॅक्युरसीवर काय करा, काम करा. बरोबर. त्याच्यानंतर पुढे चूक नंबर 11 रिसोर्सेस खूप बदलणे. म्हणजे काय, आज एक बुक उद्या दुसरी, सतत सोर्स बदलतात. आज इकडचं लेक्चर बघितलं, उद्या त्या चॅनलचं बघितलं, नंतर त्या चॅनलचं बघितलं, किंवा आज हा पुस्तक वाचलं, उद्या तो. मी काय सांगते लक्षात घ्या, तुम्ही जो एक पुस्तक आहे ना, तुम्ही सतत बदलत राहता. एक बघितलं, 2, 3, 4, 5 सगळे पुस्तकातलं तुम्ही थोडं 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 घेता, जो इझी वाटेल त्यातलं घेता. अशाने तुमच्या डोक्यात काही राहणार नाही. तुम्हाला काय सांगितलं मी पहिल्यापासून, तुम्ही एक पुस्तक बघा, एक पुस्तक 100 वेळा वाचायचे तुम्हाला. ठीक आहे. 100 पुस्तकं वाचण्यापेक्षा जो एक पुस्तक आहे तोच 100 वेळा वाचा. का नाही समजणार तुम्हाला? त्यामुळे ही सवय बदला आता. गेले ते दिवस आता. आता फक्त आपल्या डोक्याने काम करायचंय. त्यामुळे आता एक पुस्तक 100 वेळा पुस्तक नाही वाचायचं आपल्याला. आपल्याला एकच पुस्तक घ्यायचंय, तोच 100दा वाचायचे, तेच डोक्यात ठेवायचे. बरोबर. त्यानंतरला पुढे उपाय काय त्याच्यासाठी, लिमिटेड रिसोर्सेस ठेवा आणि त्यालाच काय करा, मल्टिपल टाइम रिवाइज करायचे तुम्हाला. ठीक आहे. 1 टाइम, 2 टाइम, 3 टाइम असं. पुढे काय आहे, चूक 12 मोबाईल डिस्ट्रॅक्शन. स्टडी करताना व्हॉट्सअप, इंस्टाग्राम थोडं झालं, 15 मिनिट 20 मिनिट केलं का थोडं 10 मिनिटं रील 10 मिनिटं बघता बघता 1 तास निघून जातो. तसं अभ्यासाचं होतं का, मी 10 मिनिटं केलं, मला ब्रेक घ्यायचे, पण मला हेच लागली, मला आता अभ्यासच करावासं वाटतंय, आता मी अभ्यासच करणार. असं कधी होतं का, नाही. रील कसं बघतो ना, 10 मिनिट बोलतो बोलतो आणि 1 तास बघतो, तसंच अभ्यास पण तुम्हाला करायचा. आणि एक्झाम अभ्यासच्या टाइमला इंस्टाग्राम नो, व्हॉट्सअप नो, काहीच नाही. उपाय काय, स्टडी टाइम मध्ये मोबाईल सायलेंट एअरप्लेन मोड मध्ये ठेवायचं आहे. पुढे काय, चूक 13 शॉर्ट ट्रिक वर ओव्हर डिपेंडन्स. फक्त ट्रिक शिकतात, कॉन्सेप्ट समजत नाही. त्यासाठी उपाय, कॉन्सेप्ट क्लिअर करा आणि मगच ट्रिक वापरा, नाहीतर जाल डायरेक्ट ट्रिक यूज करायला. असं नका करू. चूक 14 एकाच सब्जेक्टवर जास्त फोकस. काय करतात, एकाच सब्जेक्टवर जास्त फोकस करतात, बाकीचे सब्जेक्ट करत नाही. तर काय, मॅथ्स किंवा इंग्लिश वरच जास्त वेळ देतात. का तर मॅथ्स मध्ये खूप कॅल्क्युलेशन असतं, खूप लॉजिक असतात, मॅथ्स कठीण जातो. इंग्लिशवर कारण की आम्हाला इंग्लिश जमतच नाही बोलायला वगैरे, म्हणून इंग्लिशला आम्ही जास्त वेळ देतो. बाकीचे सब्जेक्ट जाऊ दे, येतील. मराठी काय लँग्वेज सब्जेक्ट आहे, येऊन जाणार. असं करू नका. ऑल सब्जेक्टला काय करायचंय, बॅलन्स टाइम द्यायचंय तुम्हाला. त्यानंतर चूक 15 लास्ट मुवमेंट पॅनिक एक्झाम. म्हणजे लास्ट मुवमेंटला काय पॅनिक होत आहेत, कारण की एक्झाम जवळ आलं की घाबरतात. उपाय काय, फायनल डेज मध्ये रिव्हिजन प्लस मॉक टेस्ट वर फोकस करा, आरामात क्लिअर होऊन जाणार. चूक 16 अनालायसिस न करणं. म्हणजे मॉक टेस्ट दिल्यानंतर मिस्टेक चेक करत नाही. त्यासाठी उपाय, अनालाइज करा, कुठे चूक झाली ते बघा आणि त्यासाठी वेगळी बुक ठेवा.
आता बघा मित्रांनो, सक्सेस फक्त हार्डवर्कने नाही तर स्मार्ट प्लॅनिंग आणि डिसिप्लिनने मिळतो. या चुका टाळा आणि तुमचा महा टीईटी जर्नी नक्की सक्सेसफुल होईल. स्मार्ट स्टडी करा, रेग्युलर प्रॅक्टिस करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बाकी एवढंच आहे. बाकी तुम्हाला सगळं येऊन जाणार. ठीक आहे. बघा इथे परत महा टीईटी साठी कम्प्लीट कोर्स पेपर 1 पेपर 2 मध्ये लाईव्ह क्लास असतील, फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स, 50+ मॉक टेस्ट, फुल सिलेबस एमसीक्यूज, कंप्लीट गायडन्स, पर पेपर फीस 999, बोर्ड पेपरची फीस 1500. बॅच जॉईन करून घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोरला जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप आहे ते इन्स्टॉल करून बॅच जॉईन करा. ठीक आहे. आणि अशा रीतीने जर तुम्ही स्टडी केला आणि ह्या चुका जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच तुम्ही महा टीईटी एक्झाम हा क्लिअर करू शकता. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला ह्या चुका पूर्ण टाळायच्या आहेत. ठीक आहे. थँक्यू सो मच.